सांगलीमध्ये राज्यातील सीमा भागातले कन्नड शाळा ज्या आहेत त्या मराठी शिक्षकांच्या नियुक्तीवरून त्या ठिकाणी वाद सुरू झालाय। तर कन्नड शाळेमध्ये मराठी शिक्षक नियुक्ती प्रकरणी कन्नड सरकारच्या समितीने राज्यातील कन्नड शाळांना भेट दिली आहे। जत मधील 8 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी शिक्षकांची भरती करण्यात आली आहे। तर बिगर कन्नड भाषिक शिक्षकांच्या नियुक्तीमुळे कन्नड भाषिक मुलांचं नुकसान होईल असा दावा यावेळी करण्यात आला। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून। विजय, काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? नक्कीच काही दिवसापूर्वी सरकारकडून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील सीमा भागामध्ये कन्नड आणि उर्दू शाळांमध्ये मराठी माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती। तब्बल 8 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी माध्यमिक शिक्षकांची या पोर्टलद्वारे नियुक्ती करण्यात आली होती। मात्र जतचे जे काँग्रेस आमदार आहेत विक्रम सावंत यांनी हा प्रश्न उपस्थित केला, त्यामुळे कर्नाटक सरकार या ठिकाणी खडबडून जागे झालेलं आहे। त्यामुळे जत तालुक्यातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी कर्नाटक सरकारच्या अगदी नक्कीच धन्यवाद विजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हा प्रशासनाचा भोंग कारभार खरं तर समोर आलेला होता आणि या प्रकरणी आता पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। आपण पाहतोय सीमा भागातील शाळांमध्ये या कन्नड शाळा आहेत आणि त्या कन्नड शाळांमध्ये मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती। या प्रकरणावरून हा सगळा वाद सुरू झाला आणि आता बिगर कन्नड भाषिक शिक्षकांच्या नियुक्तीचा हा वाद या ठिकाणी पुढेपर्यंत पोहोचलेला आहे। या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते ते पाहणं महत्त्वाचं असेल।